अजित पवार साहेबांचा घात जादूटोण्यामुळे केला भाऊ. अजित दादांचा घात जादूटोण्यामुळे झाला. प्लेन क्रॅश झालं नाही, केलं ते जादूटोण्यानं केलं. कळलं काय? काय वाटतं तुम्हाला? विश्वास बसत नाही तर व्हिडिओ पूर्ण पाय, सगळं समजून जाईल तुला. अजित दादाचा जादूटोण्यामुळे त्यांचा घात झाला. खोटं वाटते का? खोटं वाटते? न्यूज पाय हे थोडीशी. पवार यांच्या बारामती आणि मुंबईतील देवगिरी निवासस्थानाच्या बाहेर जादूटोणा करण्यासंदर्भातल्या ज्या काही वस्तू असतात त्या सापडल्या होत्या. हा कॅप्टन खरात आणि त्याच्याशी मग अजितदादाचा घात. अजितदादाच्या घरासमोर ब्लॅक मॅजिकच्या वस्तू दिसत होत्या. तर विचार करा तुम्ही, अजितदादाचा प्लेन तसं क्रॅश झालं नाही, ब्लॅक मॅजिक करून प्लेन क्रॅश केलं. काय वाटतं तुम्हाला? खरं वाटते का हे? खोटं वाटते. अशोक खरात हा व्यक्ती हा हरामखोर आहे. हा व्यक्ती एक निर्लज्ज आहे, असली चाळी करणारा व्यक्ती आहे आणि स्वतःला कॅप्टन म्हणतो, डॉन म्हणतो, काय म्हणतो नेमकं काय जाणे. आणि राजकारणात आता बलाढ्य ज्योतिषाचार्य आहे हा. मोठे मोठे राजकारणातले लोक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपासून तर चाकणकर मॅडम ज्या महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत ते त्यांची तलवे चाटतात. एक लक्षात ठेवा अशोक थोरातचे. हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती छत्री पकडतात मॅडम, त्याच्या समोर छत्री पकडतात. कोण? रुपाली चाकणकर मॅडम छत्री पकडतात त्याच्या समोर. अशा उन्नी लागली पाहिजे म्हणून स्वतः उन्नीत राहतात. त्याचे पाय देऊन तिरत पेतात. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. आपण आढावा कोणाला देऊन राहिलो? चालना कोणाला देऊन राहिलो? पोषण कोणाला देऊन राहिलो? एका हरामखोराला ज्यानं अजितदादाचा घात केला. यानंच केला असेल का अजितदादाचा घात? का VSR कंपनीच्या मालकाने केला? कारण विमान तो म्हणत होता विमान चांगला आहे, रनवे चांगला होता, पण विमान फुटलं कसं? विमान फुटलं असेल का याने जादूटोणा केला म्हणून विमान फुटला गेलं? ते याने जादूटोणा केला म्हणून सगळ्या गोष्टी झाल्या असेल ना. कारण ब्लॅक मॅजिक केली असेल याने. कारण घरासमोर त्याच्या ब्लॅक मॅजिकच्या वस्तू होत्या. काय म्हणाल तुम्ही? ब्लॅक मॅजिक होतो ना का नव्हतो? नक्की कमेंट करून सांगा. विश्वास आहे का नाही आहे नक्की कमेंट करून सांगा. हा व्यक्ती ब्लॅक मॅजिक करत होता अजित पवारवर, पण कोणाच्या सांगण्यानुसार करत होता? रुपाली चाकणकर मॅडमच्या सांगण्यानुसार, या बीजेपीच्या सांगण्यानुसार? कोणाच्या सांगण्यानुसार करत होता तो? किती पैसे मिळाले असेल त्याला? कोण सांगितलं त्याला? का मारत होता अजितदादाला? काही प्लॅनिंग न मारत होता? कसा मारत होता? काही गरज मारण्याची? विचार करा तुम्ही या गोष्टीचा. अजित पवार साहेब ह्या नाकातोंडात का बसला होता कोणाच्या? का बरं? अजित पवार साहेबाला मारलं का? हाय उत्तर तुमच्याकडे. कसं राहणार हो? कारण अगोदर आपल्याला माहित झालं होतं का या अजितदादाचा तंत्रमंत्रामध्ये पण हात असेल. अजितदादाला तंत्रमंत्राने पण मारलं असेल. आपल्याला माहित होतं का? आपल्याला हेच माहित होतं की अजितदादाचा प्लेन क्रॅश झालं, पण कसं झालं हे मालूम नव्हतं. आता माहित झालं अजितदादाचा प्लेन क्रॅश हे तंत्रमंत्राने झालं, ब्लॅक मॅजिकने झालं. म्हणजे ह्या मॅठानं तंत्रमंत्र करून अजितदादाचा प्लेन क्रॅश केला असेल. तो असं तुम्हाला वाटते का? असं तुम्हाला वाटते का? ह्या अशोक खरातला सगळ्याच गोष्टी माहित आहे, पण अशोक खरातला कोण सांगितलं असेल का असं कर म्हणून, तू तसं कर म्हणून? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कारण कमेंट लय महत्वाची आहे तुमची माझ्यासाठी. अशोक खरात हा जाने माना बिझनेसमॅन आहे आणि हा एक स्वतःला कॅप्टन म्हणतो. नामवंत हस्ती आहे ती. राजकारणातले लोक याच्यापाशी पाय धुवाले जातात, तलवे चाटतात त्याचे, पाय धुवून पाणी पितात. लोक छत्री पकडते त्याच्यासाठी, स्वतःहून राहतात त्याच्यासाठी छत्री पकडते. तर विचार करा तुम्ही. लोक त्याची पूजा करतात, राजकारणातले लोक, मंत्री संत्री लोक. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. मंत्री संत्री लोक त्याची पूजा करतात, राजकारणातले लोक त्याची पूजा करतात. तर विचार करा तुम्ही की हा व्यक्ती किती मोठा हस्ती असेल आणि हा व्यक्तीच्या हातामध्ये अजितदादाचा घात करण्याचा एक शस्त्र दिलं, काला जादू करण्याचं. काय वाटतं तुम्हाला? अजितदादाचा काला जादू केल्याने
घात झाला का? अजित दादाचा काला जादू केल्याने घात झाला का? नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट लय महत्वाचे आहे माझ्यासाठी. अजित पवार हा व्यक्ती 28 जानेवारी 2026 त्यांचं निधन झालं. 28 जानेवारी 2026 ला त्यांचं निधन झालं. 2 महिने होत आली, काहीच माहित चालत नव्हतं की काय झालं काय नाही. पण लगेच पितळ उघड झालं आणि अशोक खरात नावाचा एक ब्लॅक मॅजिक करणारा व्यक्ती हा सापडला. कसा सापडला? का त्याने अश्लील चाळे केले म्हणून. नाही तर सापडत होता का? नाही. पण अजित दादांच्या घातासाठी हा व्यक्ती एक प्रतिद्वंद्व चलत आहे. प्रतिद्वंद्व हा व्यक्ती दिसत आहे. कळलं का तुम्हाला? अजित पवार साहेबांचा हा घातवंत असेल का? घात करणारा व्यक्ती असेल का हा? काय वाटतं तुम्हाला? याने घात केला असेल का अजित पवार साहेबाचा? का हाच होय तो घात करणारा? का प्लॅनिंग मध्ये हा सामील असेल का हा ब्लॅक मॅजिक करणारा? अरे रुपाली चाकणकर मॅडम हा व्यक्ती वर एवढा विश्वास ठेवतात, एवढा विश्वास ठेवतात, एवढा कोणावर विश्वास ठेवत नाही. कारण हे पाय धुवून पाणी पितात, तीरथ पितात त्यांचे. रुपाली चाकणकर मॅडम महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे. हे लायकीच्या नाही, ह्या महिला आयोग अध्यक्षाच्या. त्यांनी लवकर लवकर राजीनामा द्यावा. अशा महिला पाहिजे नाही, ज्या गोष्टी संविधानाच्या करतात त्या आणि संविधानात बसत नाही, त्या फक्त बोलतात, करत नाहीत, मग काही कामाच्या नाही. संविधानापेक्षा मोठं काही नाही, पण संविधानाच्या गोष्टी करतात त्या. त्यांचा व्हिडिओ मी बघितला होता. त्यांनी संविधानाच्या गोष्टी करतात, पण गोष्ट काय आहे की जातं तर भुंदगिरीपाशीच अश्लील चाळे करणारा हा व्यक्ती. तंत्रमंत्र आहे या दुनियात, लक्षात ठेवा. तंत्रमंत्र आहे या दुनियात. पण लक्षात ठेवा का अजितदादाचा घात करण्यामध्ये तंत्रमंत्र इस्तेमाल नसल केलं का? तंत्रमंत्र हे कशा पद्धतीने इस्तेमाल केले, काय केले? कारण अजित पवारच्या घरासमोर ब्लॅक मॅजिकच्या वस्तू दिसाल्या. वस्तू दिसल्या तर खरीच, पण त्या कशा पद्धतीच्या काय होत्या अजून रिपोर्टरला दाखवले नाही, न्यूजला दाखवले नाही, कुठल्याही चॅनलवरती आल्या का नाही. पण जे प्लेन ब्लास्ट झालं त्याच्यामध्ये ब्लॅक मॅजिकचा हात होता का? अजित पवारला मारण्यासाठी या हरामखोरांनी काही काळे धंदे केले असेल का? ब्लॅक मॅजिकचा इस्तेमाल केला असेल का? काळ्या जादूचा इस्तेमाल केला असेल का? काय म्हणजे अजित दादाला मारण्यासाठी यांनी कट रचला होता का? मारण्याचा तर पुरा कटच रचला असेल यांनी. विमान कसं फुटलं, विमानात कसं काय होतं काय नाही, कसं होता रनवे दिसला नाही काय नाही, हे सगळं काहीच माहित नव्हतं आपल्याला. पण आता असं माहित झालं की ह्या हरामखोरांनी ब्लॅक मॅजिक केली मुळे तर विमान फुटलं नसल. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय वाटतं तुम्हाला? अजित दादाचा घात मध्ये ब्लॅक मॅजिक केली, त्या कारणामुळे अजितदादाचा घात झाला. घात करणारा का अशोक थोरात होय? कोण आहे का बीजेपी होय? कोण होय? नक्की कमेंट करून सांगा. VSR कंबळचा मालक होय? नक्की कमेंट करा. जय भीम, जय शिवराज, जय जवान, जय किसान.